नमस्कार मंडळी, मी अमेया पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते श्री नाथ शक्तिपीठ अकोला या सिद्ध ठिकाणावर केलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये. पहिल्या भागात आपण श्री नाथ शक्तिपीठ अकोला याबद्दल, इथल्या परिसराबद्दल, वेद पाठशाळेबद्दल आणि एकंदरीत सर्व कार्याबद्दल माहिती जाणून घेतली. दुसऱ्या भागात आपण नाथ शक्तिपीठाधीश सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज यांच्याबरोबर आध्यात्मिक आणि आत्मिक उन्नती कशी करावी याबद्दल संवाद साधला आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले. हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिले असतीलच, पण जर काही कारणाने राहिले असतील तर मी म्हणेल तुम्ही ते आधी नक्की बघा, म्हणजे या व्हिडिओसोबत तुम्ही कनेक्ट करू शकाल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या कार्याचे अनेकांना आलेले अनुभव आणि या कार्यामुळे तसेच प्रत्यक्ष सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने त्यांचे आयुष्य कसे घडले आणि आजही घडत आहे. चला तर मग. तर पराग, तुझ्यामुळेच आम्हाला हे छान ठिकाण कळलं आणि महाराजांची भेट झाली, म्हणजे कारण तूच आहे. आणि तर मला तुला विचारायचं आहे की तुझे स्वतःचे असे काय अनुभव आहेत की तुझा इतका दृढ विश्वास त्यांच्यावर आहे आणि तू इथे सतत येत असतो, तर तुझे अनुभव मला ऐकायला आवडेल. आणि तू तर बरेच आमच्यासोबत शेअरसुद्धा केले आपण येत असताना, पण मला असं वाटतं की व्ह्यूअर्सला तू हे सगळं सांगावं. नक्कीच. व्ह्युअर्ससाठी मी खरंच माझा एक फार मोठा अनुभव सांगेल. माझा जॉब म्हणजे तसं पाहिलं तर मी शेगावसारख्या अतिशय लहान गावात वाढलेलो आहे. तशाच म्हणजे असं काही वेगळं किंवा इंटेलिजन्स वगैरे असं माझ्यामध्ये खरंच काही नव्हतं. माझी तेवढी पात्रता पण नव्हती. पण एका अतिशय छोट्या कॉलेजमधून अतिशय छोट्या गावात वाढलेला एक मुलगा आज एक चिप डिझाईनसारख्या एका इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो आहे. तोही म्हणजे मी ॲज अ प्रिन्सिपल इंजिनियर रॅम्बस इनकॉर्पोरेशन या कंपनीमध्ये जॉब करतो आहे. तर अशा प्रकारच्या फील्डमध्ये यायला, ज्याचं कुठलंही बॅकग्राऊंड मला माहिती नव्हतं, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होऊनसुद्धा VLSIचा व्हीसुद्धा माहिती नव्हता, तरी हे केवळ सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या कृपेमुळे हे शक्य झालं की आज मी अशा एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करतो आहे. त्याला किती वर्ष झाले, म्हणजे कधीपासून येतोयस? मी इथे येतोय, मानतोय मी 2004 सालापासून इथे जोडल्या गेलेलो आहे. आणि तेव्हाच माझा अनुग्रह झाला. अनुग्रह काकांनी मला दिला होता आणि तेव्हापासून मी इथल्या कार्याला जोडला गेलेलो आहे. VLSIमध्ये अपॉर्च्युनिटीज अत्यंत कमी होत्या. मला वर्षभरात फक्त 3 इंटरव्ह्यू झाले होते, त्यातले 2 फेल गेले होते आणि तिसरा एक म्हणजे आलेलाच नव्हता. तो कुठल्या साईटमध्ये पण नव्हता की येणार आहे वगैरे. तेव्हा नेमकं मी अकोल्याला आलो होतो एका लग्नासाठी आणि काकांची तिथे भेट झाली. काकांना म्हटलं, आता माझ्याकडून बँगलोरमध्ये राहणं काही शक्य नाही आहे, माझा भरपूर पैसा तिथे जातो आहे आणि मी वडिलांना आता मागू शकत नाही. मी लिटरली BPOमध्ये सुद्धा जॉब सर्च करतो आहे, मला कुठंतरी एक जॉब लागला पाहिजे. काकांना राग आला. काका म्हटले, तुला BPOमध्ये जॉब करण्यासाठी तिथे पाठवलं काय? तुला जो पाहिजे तो जॉब करायचा आहे आणि किती रे असा तुझा खर्च? म्हटलं काका, बँगलोरमध्ये राहायचं आहे, कमीत कमी 10,000 तरी मिळाले पाहिजेत. PGचं वगैरे सगळं जाऊन माझ्या हातात म्हणजे ॲटलिस्ट जाण्या येण्याचा खर्च निघेल असा काहीतरी 10,000 तरी कमीत कमी मला मिळाले पाहिजेत. 10,000च पाहिजे ना म्हणे तुला, झाली तुझी व्यवस्था. आत्ताच्या आत्ता निघायचं आणि बँगलोरला पोहोचायचं. जी बस मिळेल, जी गाडी मिळेल त्यांनी जा, आत्ताच्या आत्ता निघ. बँगलोरमध्ये पोहोचल्यावरती जस्ट बॅग उतरवत होतो मी माझ्या बसमधून, मला अजूनही तो क्षण आठवतो. मला कॉल आला आणि तो रिक्रुटरचा कॉल होता. त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी रिटर्न टेस्ट आहे, तर तुम्ही या. मी अप्लाय केलेलं नव्हतं, काही नाही. मला वाटतं लिंक्डइनवरून किंवा नोकरीवरून त्यांनी रिझ्यूम घेतला असेल. मला तसा तो कॉल आला. मग तिथे मी काकांना लगेच कॉल करून सांगितलं, काका असं असं झालेलं आहे. काकांनी सांगितलं की प्रत्येक क्षणाची अपडेट मला पाहिजे, तू जे काही करशील मला त्याची अपडेट पाहिजे. मग मी दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला जाताना एकदा काकांना कॉल केला की मी असा इंटरव्ह्यूला जातो आहे. काका म्हटले, ठीक आहे, तू जा, रिटर्न टेस्ट झाल्यावर मला कॉल कर. मी गेलो, रिटर्न टेस्ट झाली. त्यानंतर मी कॉल केला काकांना, काकांनी काही फोन उचलला नाही, पण मे बी त्यांच्याकडे सगळं ते पोहोचलेलं होतं. माझी रिटर्न टेस्ट क्रॅक झाली, माझा इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर शेवटच्या राऊंडला आम्ही 3 कॅन्डिडेट बसलेलो होतो. तर त्यांनी प्रश्न टाकला की पॅकेजचे एक्सपेक्टेशन्स किती आहेत. तर पहिल्यानी सांगितलं होतं 30-40 हजार तरी मिळाले पाहिजेत. दुसऱ्यांनी सांगितलं ॲटलिस्ट 15-20 हजार तरी, 25 हजार तरी मिळाले पाहिजेत. मी त्यांना म्हटलं, मला फक्त मी इथून आलेलो आहे, माझी राहण्याचं आणि माझं तेवढा खर्च जो 10,000 महिन्याला मला लागतो तेवढा तुम्ही द्या, पण मला जॉब पाहिजे. तर हे सगळं ऐकून त्यांनाही कमर्शियल हा चांगलाच होता की मुलगा आपल्याला 10,000 देत होता. पण मला तो जॉब मिळाला त्यांच्या आशीर्वादाने. जसं त्यांनी म्हटलं होतं 10,000ची त्यांनी सोय केली होती माझ्या. तो माझा जॉब सुरू झाला आणि लिटरली तुम्हाला सांगतो 3 महिन्याच्या आत माझा पगार 25,000 होता. त्याच्या पुढच्या 3 महिन्यांनी माझा पगार 35,000 होता. आणि त्यानंतर जो स्काय रॉकेटिंग माझा ग्राफ झाला. तर जो मुलगा पैदल चालत जेव्हा
या आश्रमात येत होता काही वर्षांआधी, ज्याच्याकडे एवढी काही हुशारी नव्हती किंवा अशी पात्रता नव्हती की त्यांनी घडवली एवढ्या वर्षांमध्ये, की आज आपण बघतोय की आपण होंडा सिटीने आज इथपर्यंत येतोय आणि आपण एवढ्या म्हणजे सहजरित्या आपलं आयुष्य चांगलं जातंय. तर हा झाला माझ्या जॉबबद्दलचा एक भाग जो, आणि त्यांच्या कृपेने जॉबचं नंतर पुढे मला काही असं मागे वळून पाहावं लागलं नाही आणि मला माहिती आहे की त्यांच्या कृपेने माझं सगळं आता पुढचं व्यवस्थितच चालणार आहे. खूप छान. तसंच एक मागे म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं झालं तर माझ्या आईला एक असा भयानक त्रास झाला होता मधल्या काळात, की जो कधीही कोणाच्याही आयुष्यात, कोणाच्याही आईला म्हणा किंवा कोणाच्याही वडिलांना म्हणा, ज्यांचं आपलं एक प्रेमाचं नातं असते, प्रेमाचे संबंध असतात ज्यांच्याशी, ज्या त्रासामध्ये तुम्ही कोणीही कोणालाही बघू शकणार नाही. तुम्ही एकदा कोणाचं म्हणजे बोलणं फार हार्श आहे माझं, एकदा कोणाचं तुम्ही मरणाचं एकदा तुम्ही पचवून घ्याल दुःख, पण जे काही दुःख तुम्ही तुमच्या आईवडिलांचं एखादं बघता जे तुम्ही बघू शकणार नाही, अशी अवस्था माझ्या आईची एकदा झाली होती अशा काही अप्रिय घटनांमुळे. आणि ते मला सहन करावं लागलं होतं आयुष्यात. मी ते 2 वेळा सहन केलं. एकदा मी तिथे प्रत्यक्ष नव्हतो, माझ्या वडिलांनी ते सहन केलं. दुसऱ्या वेळा मी तिथे प्रत्यक्ष होतो आणि आम्हाला एवढा तो वाईट दिवस होता की तो मी आयुष्यातला माझा सगळ्यात घाणेरडा दिवस आजपर्यंतचा होता. म्हणजे काय नेमकं झालं होतं? तिला असा काही त्रास झाला की ज्याच्यातून तिला बिलकुलही झोप लागली नाही. ती 7-8 दिवस कंटिन्यू जागी होती आणि त्यामुळे तिला म्हणजे काहीही सुचत नव्हतं आणि काहीही कळत नव्हतं आजूबाजूला काय सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यामुळे मग मी परत काकांना कॉल केला आणि काकांना सांगितलं, काका असं असं झालं आहे. तर ती रात्र आम्ही कशी काढली आम्हाला माहीत होतं, पण काकांनी सरळ मला म्हटले, मी आत्ताच्या आत्ता, काका नागपूरला होते, त्यांनी त्या दिवशी लगेच काही तासांवरची ती फ्लाईट घेतली आणि ते पुण्याला आलेत. बापरे. ते पुण्याला आले, थेट हॉस्पिटलमध्ये आलेत. हॉस्पिटलमध्ये आल्यावरती त्यांनी आईची भेट घेतली, आईला बघितलं. आई खूप रडली त्यांच्याकडे. तोपर्यंत ती स्थावर थोडीफार झालेली होती आणि आईला कळलं होतं की काहीतरी मला त्रास झाला आहे. मी इंजिनियर झालेलो आहे, माझा या गोष्टींवरती काडीचाही विश्वास नव्हता, कधीच नव्हता. पण त्यावेळेस ती मेडिकल फील्डच्या बाहेरची गोष्ट होती. ते सगळं झाल्यावरती काकांनी त्यांचे काय जे उपाय करायचे ते केलेत आणि नंतर मला काही कर्म करायला सांगितलेत की तू हे गोष्टी अशा अशा कर आणि तुला त्याचा परिणाम दिसेल. त्यामुळे मेडिकलच्या पलीकडे जाऊन, मेडिकलच्या पलीकडे होते. मेडिकल जिथे थांबतं बिलकुल त्याच्या पलीकडे जाऊन हे कार्य करतात. विशेष म्हणजे काका स्वतःही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ते पण उच्च विद्याविभूषित आहेत आणि व्हेरी प्रॅक्टिकल आहेत. त्याच्यामुळे त्यांनी मला मेडिकली तू हे थांबव किंवा हे करू नको असं काहीही केलं नाही. ते म्हणले तू कर, पण त्याच्यासोबत तू पॅरलली हे कर, हे तुझं जे काही त्रास झालेला आहे हा मुळासकट दूर जाईल. आपल्याला उपासना वगैरे सांगितल्या होत्या? हो, मला थोडंसं एक अनुष्ठान करायला काकांनी सांगितलं होतं. अनुष्ठान ही एक विशिष्ट कर्मपद्धती आहे जी त्यांनी स्वतः ती डिझाईन केलेली आहे आणि त्यांनी ते करायला सांगितलं. हे केल्यावर त्याचा तुम्हाला परिणाम दिसतील. हो, तेवढं ते एक करायला सांगितलं आणि काही कर्म मला काशी, प्रयाग आणि गयाला जाऊन करायला सांगितलं आणि ते स्वतः जातीने तिथे आलेत आणि ते कर्म तसं होणं फार कठीण आहे. ते सहजासहजी होत नाही. म्हणजे असे बरेच लोक आहेत की ज्यांच्या अशा अनुभूती आहेत. 20-20 वर्ष ते लांबलं. तर ते आता त्यांच्या टेक्निकल गोष्टी झाल्यात, त्या कशामुळे लांबतं काय लांबतं तो माझा प्रांत नाही. पण त्यांनी जसं सांगितलं मेकॅनिकली मी ती प्रोसेस फॉलो केली. काकांचं म्हणणं हे आहे की विश्वास आहे नाही आहे, तुम्ही देव मानता नाही मानत, तुम्ही आस्तिक आहात नास्तिक आहात याचा संबंध नाही, जात धर्म पंथ यांचा संबंध नाही, मेकॅनिकली प्रोसेस फॉलो करा तुम्हाला रिझल्ट मिळतील. आणि मी लिटरली तेच केलं, मी मेकॅनिकली प्रोसेस फॉलो केली. हे 2 माझ्या आयुष्यातले फारच मोठे तसे ते अनुभव आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकाल का? हो नक्कीच. जवळपास 12 वर्ष झाले मी नागपूरला असते. माझं नाव माधवी फडणवीस. मी साधारण 2009-10च्या सुरुवातीला म्हणजे महाराजांचा अनुग्रह घेतला. तेव्हापासनं आम्ही इथे जुळलेलो आहे आणि आस्थायगायत महाराजांची कृपा आहे की त्यांनी आम्हाला इथे जोडून ठेवलेलं आहे, इथून दूर जाऊ दिलेलं नाही. तर नेहमी येता तुम्ही? नेहमी, अगदी म्हणजे सगळे उत्सव, आश्रमाचे जेवढे उत्सव आहेत सगळ्या उत्सवांना असतो. अधेमध्ये वाटलं तेव्हा आठवण आली काकांची की यायचं, राहायचं. कारण हे कसं असतं म्हणजे एक माझं फिलिंग जर झालं तर हे माझं माहेर आहे. म्हणजे मी माझ्या जन्मदात्या आईवडिलांकडे जेवढ्या फ्रीली किंवा यांनी राहत नसेल आरामाने, तेवढ्या आरामाने आणि शांततेने मी इथे राहते. इथे मनशांती लाभते, समाधानही लाभतं आणि प्लस
तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये जी काय डेव्हलपमेंट होते इंटरनल आणि एक्सटर्नल ती होतच असते. किती वर्षांपासून येते म्हटलं? मला 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. तर तुम्हाला असा कोणता पॉईंट होता की वाटलं की म्हणजे विश्वास बसला तुमचा पूर्णपणे? असं म्हणायला गेलं तर मी जेव्हापासून जुळली तेव्हापासूनचा एक अनुभव जर सांगायचा म्हटलं तर तो तिथून पूर्ण जीवनच त्यांची अनुभूती आहे. अच्छा. येणारा म्हणजे घेतल्या गेलेला रोजचा प्रत्येक श्वास त्यांनी दिलेला आहे आणि ते जाणवतं की त्यांनी ज्या परिस्थितीतनं बाहेर काढलं त्या परिस्थितीतून तेच होते म्हणून आम्ही बाहेर निघालो, दुसरं कुणीही नाही. हा विश्वास. हा विश्वास, आणि तो विश्वास तुम्ही इथे जुळून राहिले की तो विश्वास तुमच्या मनामध्ये दृढ होत जातो. जसजसं जुळत जाल, जसजसं जवळ जात जाल, तसतसा तो विश्वास आणखी दृढ होत जातो. पण असं अशी कोणती आठवण किंवा असं कोणती प्रचिती तुम्ही सांगाल की ज्याच्यामुळे अशा- वाटलं की हे नाही तर काही नाही? अशा बऱ्याच होत्या, पण आत्ताच लेटेस्ट 2 वर्षापूर्वीचा अनुभव सांगते मी. याच्या आधीचे तर बरेच अनुभव आहेत, पण हा म्हणजे असं की जीवन मरणाचं होतं. अच्छा. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला म्हणजे युट्रसमध्ये फायब्रॉइड डेव्हलप झालेले आहे. अच्छा. आणि ते होते बरेच वर्षापासून, पण तो आता फास्ट ग्रोईंग होतो आहे आणि तो मोठा होऊन होऊन जवळपास आपला 7.5 महिन्याचा गर्भ जेवढा असतो तेवढा झालेला होता. अच्छा. त्याच्यामुळे मल्टिपल प्रॉब्लेम्स, पिरियड्समध्ये ब्लिडिंग, म्हणजे एक स्टेज अशी होती की माझं हिमोग्लोबिन 3%ला आलं होतं. बापरे. आणि मी बाहेर फिरत होते. मला म्हणजे डॉक्टर म्हणाले, अगं तुला मरायचं आहे का, तुझं हिमोग्लोबिन 3% आलेलं आहे. मग ब्लड दिलं, त्या पण माझी मनाची तयारी होत नव्हती की ते ऑपरेट करायचं. अच्छा. मग एकदा काका मला म्हणाले, तुला मरायचं आहे की जिवंत राहायचं आहे? म्हणलं नाही. मग म्हणे तुला इथे येऊन राहायची फार आवश्यकता आहे. आणि मला हे माहिती होतं की ते जेव्हा म्हणतात आहे इतकं मागे लागले आहेत माझ्या की तू इथे राहा इथे राहा, तेव्हा त्यांचे काहीतरी योजना असतात, त्यांना काहीतरी करून घ्यायचं असतं. मग त्याच्यानंतर मी इथे 1 महिना जवळपास राहिली उपासनेसाठी. त्यांनी माझ्याकडनं ज्या आवश्यक होतं ते सगळ्या उपासना करून घेतल्या. त्या दुखण्याची इंटेन्सिटी कमी केली, काय केलं त्यांना माहिती, कारण त्यांच्या योजना आपण समजूच शकत नाही आणि अशा तर कधीच नाही समजणार आपल्याला. तर या गोष्टींना तुम्ही चमत्कार म्हणून घेता की कसं? नाही, ते चमत्कार म्हटलं तर लोकांना चमत्कारच वाटेल. बरोबर. पण त्याच्या मागेही त्यांचं ते सायन्स असतं सगळ्या त्या उपासनेच्या, आणि याच्या ते योजना करतात महाराज. त्या योजनांचा परिणाम असतो की तुमचं ते सगळं याच्यावर प्रत्येकाला वेगवेगळं सांगतात. प्रत्येकाला वेगळं वेगळं असतं. आणि याच्यात म्हणजे जेव्हा माझं ऑपरेशन झालं, मला ते स्वतः म्हणाले की हे भोग असतात, हे भोगायचेच असतात. मी नाही भोगले का? माझं ऑपरेशन झालं तेव्हा माझेही भोगच, मी तर माझं कसंही करू शकलो असतो, माझं स्वतःच आहे सगळं. पण मी केला का चमत्कार? भोग मी पण भोगले. त्याच्यामुळे तुलाही भोग भोगावेच लागणार ना. मग काही नाही होणार, तू घाबरू नको, काळजी करू नको. त्या क्षणाला जी माझ्या मनामध्ये तयारी झाली की आपल्याला आता हे ऑपरेशन करायचंच आहे, नाही तर आपण याच्या पुढे आणखी वर्स्ट कंडिशनमध्ये जाऊ. आणि मग ऑपरेशन झालं. पण एवढं मोठं ऑपरेशन म्हणजे ते नेहमी संकल्पामध्ये योग्य वैद्य तुम्हाला मिळायला पाहिजे हे पण घेतात. तर ते अगदी म्हणजे कसं योगायोग सगळे जुळून येतात. मग डॉक्टर ओळखीची निघणं, तिने इतकं रिलॅक्स केलं मला की तिने सांगितलं काही घाबरायची गरज नाही. मी लॅप्रोस्कोपीनी जे मला सांगितलं होतं की तुझं पूर्ण स्टिचेसचंच करावं लागेल, सीझरसारखं होईल, हे होईल सगळं, ती म्हणाली की नाही आपण लॅप्रोस्कोपीनीच करू, पण तुला आता या महिन्यामध्ये हे करावं लागेल, नाही तर अजून वर्स कंडिशन होईल. पण झालं, म्हणजे माझं ऑपरेशन झालं. ते जवळपास 4-4.5 किलोचा तो फायब्रॉइड आणि ते सगळं युट्रस रिमूव्ह करावं लागलं, सगळं झालं. ती डॉक्टरसुद्धा म्हणाली की इतकं विदाऊट इन्फेक्शन काही निघणं हे फार म्हणजे रेअर असतं अशा याच्यामध्ये. पण ते निघालं म्हणजे हा आम्ही चमत्कार मानू म्हणे की आमचे जे अनुभव आहेत ते असे आहेत की हे जनरली इन्फेक्टेड निघतं. हे त्यांच्यामुळे हे झालं. कारण ते त्यांच्याशिवाय दुसरं कुणीही, त्यांनी मला तर म्हणजे त्यांनी जी माझ्याकडनं उपासना करून घेतली 1 महिना, ती जी उपासना करून घेतली, पण त्याच्या कितीतरी आधीपासून ते माझ्यामध्ये सगळ्या गोष्टींचे बदल करत 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 की मी ते सगळं फेस करू शकेल, मी त्यातनं लवकर रिकवर होत असेल, त्याच्यासाठी त्यांनी किती प्रिपरेशन केले असेल हे मी सांगूच शकत नाही. जेव्हा ते म्हणाले, म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मला एकदा म्हणे की मला स्वतःला असं मी बेचैन होतो माधवी की मी तुझ्यासाठी काय करू. अच्छा. बापरे. हे त्यांनी जेव्हा म्हटलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण आज मी आहे ती त्यांच्यामुळे आहे. आणि त्यांनी माझ्यासाठी किती त्रास सहन केला असेल, कारण तुमचं कोणतंही मोठं दुखणं जेव्हा ते स्वतःच्या अंगावर घेतात तेव्हा त्यांना त्याचा प्रचंड त्रास होतो. त्यांची म्हणजे शुगर लेवल वाढते, रेस्टलेसनेस असतो, BP हाय होतो. हे सगळं आता कळतं आम्हाला की आपण ज्या क्षणी त्यांच्या पायावर डोकं ठेवतो आणि म्हणतो की काका माझं हे काम होऊ द्या किंवा काका मला हे दुखणं बरं होऊ द्या, त्या क्षणी ते दुखणं तुमचं बरं होतं.
पण तो त्रास त्यांना सुरू होतो. अच्छा, तर तुम्ही आधीपासून काकाच म्हणता? आम्ही सगळेजण काका म्हणतात म्हणून आम्ही काका, म्हणजे महाराज फार, पण काका म्हटल्यानंतर तो जो आपलेपणा असतो की ते अंतर सगळं मिटून जातं. एक शिष्य आणि गुरूंमधलं जे अगदी क्लोज रिलेशन असतं ते डेव्हलप त्या यांनी होतं. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण काका म्हणतो. खूपदा आम्ही विचार करतो की आम्ही काका महाराज म्हणायचं, पण ते आता इतकी सवय झाली की आम्ही काकाच म्हणतो त्यांना. पण ते आहेत म्हणून सगळं चालू आहे, आणि ते नसते तर मग तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत की काय कंडिशन राहिली असती. मी तर त्यांना नेहमी म्हणते की काका तुम्ही आहात म्हणून मी आहे. म्हणजे माझ्याकडे गादी आहे, त्या गादीचाही एक अनुभव सांगते की तुम्ही त्या गादीसमोर काहीही बोला, अच्छा, आणि त्या गादीपुढे भजन होतं. अच्छा. म्हणजे माझ्या मुलीचा अनुभव सांगते मी तुला, की तिला मनात काही प्रश्न होते. नागपूरला भजन होतं तुमच्या घरी? माझ्या घरी गादी आहे. कधी असतं? गादी म्हणजे आता जवळपास झाले तरी त्यालाही 10-1 वर्ष होत आले गादी त्यांची हे केलेली आम्ही. कारण ते नेहमी येतात, तर मग आम्ही म्हटलं नेहमी आसन बसायचं, करायचं आणि उचलायचं असं नको, म्हणून ती अगदी सहज, पण मी ती त्यांची इच्छा होती की ती गादी व्हावी तिथे. ते ती आहे तिथे. आम्ही तशी ॲज इट इज ठेवली, रोज पूजा करतो. हो, दर्शनाला सगळे येतात, भजन आम्ही त्या गादी समोरच करतो. अच्छा. तर तिथे आम्ही ती बसली होती आणि तिला काही प्रश्न पडले होते, तर ती पूजा करत होती महाराजांच्या फोटोची, आणि ती मनातल्या मनात तिने ते सगळे प्रश्न विचारले. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भजनाला बसलो आम्ही, तेव्हा तिच्या डोळ्यातनं आपोआप पाणी यायला लागलं. म्हटलं का गं काय झालं? मग मला लक्षात आलं, म्हटलं काहीतरी काकांना विचारलं असेल आणि त्यांनी तुला त्याचं उत्तर दिलं. हो म्हणे आई. मला जे प्रश्न पडले होते ते सगळे भजनाच्या वेळेस काकाबा गादीवर होते, आणि काकाबांनी मला सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. अच्छा. आणि इतकं म्हणजे मी तुला सांगते की एकदा आम्ही साध्या साध्या गोष्टींकडे, आणि त्या फार कटाक्ष असतो की त्या गोष्टी पाळल्या पाहिजे. एकादशीला आम्ही विडा ठेवत नाही भजनाला. एक दिवस माझ्याकडनं मिसप्लेस, म्हणजे ॲक्च्युली मिस झालं की आज एकादशी आहे, आणि मी विडा ठेवला. भजन झाल्या काकांचा फोन आला मला, का गं माधवी आज तू विडा ठेवला महाराजांसमोर, आज एकादशी होती ना? अच्छा. म्हटलं अरे काका माझ्या लक्षातच नाही राहिलं की आज एकादशी होती. म्हणे एकादशीला विडा ठेवत नाही आपण. तेव्हापासून ती अगदी खुणगाठ की नाही एकादशीला विडा नसतो. मी इतकं सांग, आता ते इथे होते तेव्हा अकोल्याला, आम्ही तिथे भजन करत होतो. तुम्हाला काय वाटतं हे विश्वासाचं पण असेल का? ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यावर नाही, ज्यांचा जे नवीन जुळलेले आहे, ज्यांचा विश्वासही कमकुवत असेल तरी त्यांनाही अनुभूती, फक्त तुम्ही तुमच्या येणाऱ्या अनुभूतींशी प्रामाणिक राहायला हवं. अच्छा. तुम्हाला, कारण तुमच्या अनुभूती तुम्हालाच येतील ना, दुसऱ्या कोणाला येऊ नाही शकत. आणि तुम्ही त्या अनुभूतींचा मागोमाग जर घेत राहिलं तर बरोबर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता. अच्छा. आणि तिथेच तो पुन्हा विश्वास दृढ होतो की अरे नाही, हे सगळं करण्यामागे ते आहे. थँक्यू सो मच. खूप छान सांगितलं तुम्ही. नमस्कार. नमस्कार. तुमचे अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? हो बिलकुल. मी तृप्ती असोलेकर. माझे मिस्टर 10 वर्षाचे असल्यापासून इथेच राहतात, शिक्षणही इथेच झालं त्यांचं, आणि आता कंटिन्यू पुढे इथेच आहे, शिक्षक म्हणून इथेच जॉब करतात. अच्छा. हां. तर लग्नही माझं जे झालं, म्हणजे लग्नाची सुरुवात जी झाली ती काकांपासूनच झाली. अच्छा. पाहायला जेव्हा माझे आई बाबा आले, नमस्कार केला काकांना. आधी आईबाबांची इच्छा नव्हती माझं लग्न करायची यांच्याशी, नंतर नमस्कार करून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर माहीत नाही काय झालं, मग अचानक तयार झाले आई बाबा, लग्न झालं. आता मला एक 12 वर्षाची मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. अच्छा. तर आता खूप सारे अनुभव आहेत लग्नानंतरचे. आता एक अनुभव सांगते की मला पहिली मुलगी सृष्टी आहे आणि सेकंड नंबर निरंजन. अच्छा. तर मला 9वा महिना सुरू असतानाच त्रास सुरू झाला, म्हणजे जस्ट 1-2 दिवसच झाले असतील. मग दवाखान्यात गेले, तर मुलगा झाला म्हणून आनंद झाला सगळ्यांना, खूप ते आनंदी वातावरण होतं. पण एक 15-20 मिनिटामध्येच त्याला ॲडमिट करावं लागलं, निमोनिया झाला, श्वास घ्यायला खूप त्रास होत होता त्याला. मग त्याला ॲडमिट केलं, तर डॉक्टरांनी सांगितलं एक स्टेबल होऊ दिलं त्याला 1 तास, आणि डॉक्टरांनी सांगितलं की असं आहे की याला म्हणजे काहीच होऊ शकत नाही. बाहेर ॲम्ब्युलन्स बोलवून घेतली आणि सांगितलं की काहीच उपयोग नाही आहे, ह्याच्यावर काहीच होऊ शकत नाही, म्हणजे एकदम लास्ट स्टेजला गेलेलं आहे. पण तिथे तेवढ्यात महाराजांना कॉल केला माझ्या मिस्टरांनी की असं असं सांगतायत डॉक्टर, काय करायचं काय नाही. तर तिथे स्वतः महाराज आले आणि डॉक्टरांशी बोलले. महाराजांनाही तेच बोलले डॉक्टर की काहीच होऊ शकत नाहीये म्हणे, आता तुम्ही घेऊन जा. पण ते महाराजांच्या परिचयातले असल्यामुळे त्यांनी सांगितलं महाराजांनी की जे काय व्हायचंय ते इथेच होऊ दे, म्हणजे गेला तरी तो चालेल, काही हरकत नाही, जे व्हायचंय ते इथेच होऊ दे. मग त्या डॉक्टरांनी ऐकलं, तर तिथे व्हेंटिलेटर सुद्धा अवेलेबल नव्हतं त्या स्टेजचं, म्हणजे इतका सिरियस तो होता, त्याची कंडिशन खूप खराब होती. तर मग ते डॉक्टरांनी महाराजांचं ऐकलं की जे काही होईल ते इथेच होऊ दे, आम्ही पाहू काय करायचं. त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी ठेवलं त्याला, एकदम लास्ट स्टेजचं व्हेंटिलेटर होतं, ते अवेलेबलही नव्हतं, त्यांनी 1-1.5 तासामध्ये ते अवेलेबल केलं आणि त्याच्यावर त्याला ठेवलं.
तर 21 दिवस माझा मुलगा ॲडमिट होता. म्हणजे काहीच म्हणजे श्वासच घेता येत नव्हता त्याला, हालचाल बिलकुलच नव्हती त्याची. अच्छा. मग हळूहळू त्याच्यामध्ये थोडीशी प्रगती होत चालली, एक एक स्टेज तो खाली येत चालला. हे फक्त काका तिथे गेले, महाराज आमचे तिथे गेले, त्याच्या कानामध्ये रोज मंत्र म्हणत होते, अच्छा. विभूती घेऊन जात होते आणि कोणाला अलाउड नाही ICU मध्ये, पण महाराजांमुळे त्यांनी परमिशन दिली आणि स्वतः महाराज जाऊन त्याच्या कानामध्ये मंत्र म्हणायचे, अच्छा. विभूती लावायचे. अच्छा. असे 4-5 दिवस आणि नंतर मग श्रीकांत गुरुजींना सांगितलं त्यांनी की तू जा आणि कोणते मंत्र आहेत ते म्हणून घे. बरोबर. जसे जसे मंत्र ऐकत गेला तो, जशी जशी विभूती लावत गेले सगळेजण, तर ते एकदम त्याच्यामध्ये प्रोसेस झाली. अच्छा. एकदम बदल झाला. स्टेज म्हणजे हाय स्टेजचं एकदम लो स्टेजला त्याचं व्हेंटिलेटरची हे आली. अच्छा. त्याच्यानंतर 21 दिवस तो पूर्णपणे ॲडमिट होता. तो मी घरी होती आणि तो ICU मध्ये होता. म्हणजे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं की हे असं कसं होऊ शकतं. बरोबर. कारण पूर्ण पहिल्याच दिवशी सांगितलेलं होतं की काहीच होऊ शकत नाही, तुम्ही इथून घेऊन जा, आणि ॲम्ब्युलन्सही बाहेर बोलवली होती त्यांनी. अच्छा. हां, की तुम्ही इथून शिफ्ट करा त्याला दुसरीकडे. आणि ते महाराजांची कृपा. आमच्या व्यंकटनाथ महाराजांचं एक वाक्य होतं, व्यंकटारे भेटला तू जीव म्हणून वाचला. खरोखर तो मी अनुभव घेतला त्या महाराजांचा. आमच्या नरेंद्रनाथ महाराजांचा हा खूप मोठा अनुभव आहे माझ्या आयुष्यातला. आणि असेच अनुभव खूप काही आहेत, आता ते सांगायला तितका वेळ नाहीये. बरोबर. हा एक खूप मोठा अनुभव मला आलेला आहे. खरंच खूप मोठा अनुभव आहे हा. तुम्ही शेअर केल्याबद्दल थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिधी गुरु, BMS MD, नागपूरला प्रॅक्टिस करतो. काकांचा अनुभव म्हणजे काका माझे गुरु आहेत. 8 ते 10 वर्ष आधी मला खूप कमी मार्क होते नीटमध्ये आणि 12वी ते असे खूप काही हे नव्हते, बस व्यवस्थित ठीक पास होतो बस. डॉक्टर तर बनायचंच होतं. त्याकरता आता जागोजागी सगळीकडे फिरलो, पण ॲडमिशन काही भेटत नव्हती. मग माझा भाऊ, त्याचे गुरु, मग चल म्हणे काहीतरी जादूटोना होऊन जाईल, काम होऊन जाईल, म्हणून आम्ही काकांकडे गेलो. आता एवढी भीड त्या दिवशी की म्हटलं यार हे तर आपल्याला उभंही नाही करणार. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, चल लागून जाऊ, मरता क्या ना करता. गेलो काकांना म्हटलं की बा मला ॲडमिशन पाहिजेच आहे, पण काहीतरी तुम्ही सांगा. पहिले मग त्यांनी खूप 1-2 दिवस असंच हे झालं. 1-2 दिवसानंतर त्यांनी मला बोलवलं आणि एक असंच मंत्र सांगितला की याला तू 1.25 लाख वेळा कर. आता त्यावेळेस इतका प्रॉब्लेममध्ये होतो की करायचं तर आपल्याला आयुर्वेदच आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. म्हणजे एकच ध्येय होतं की तेच करायचं. असं करत मॅनेजमेंट थ्रू बरोबर जेव्हा जॉब कंप्लीट झाला, बरोबर फोन आला मला पतंजलीतून, पतंजली आयुर्वेद कॉलेज हरिद्वारमधनं. तिथे माझी ॲडमिशन झाली. मॅनेजमेंटमधनं गेल्यामुळे मी काही खूप स्ट्रॉंग नव्हतो की बा खूप काही अभ्यास किंवा हे असं काही नाही. पण त्या मंत्रांचा पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आणि काका जीवनात आल्यानंतर त्या 5 वर्षामध्ये मी अभ्यास केला. सगळं माझं BMS एकही बॅक न येता झालं. 5 वर्षानंतर MD पण भेटलं, MD जवळपास होत आलं. त्याच्यानंतर मी प्रॅक्टिसही सुरू केली. प्रॅक्टिसमध्ये आज जवळपास मला 3 वर्ष झाले प्रॅक्टिसला. आणि प्रॅक्टिसमध्ये काकांच्या याच्यानंतर मला इतके भयंकर अनुभव आले, त्याचा तर मी उल्लेख करीलच. पण अशा प्रकारे माझी ॲडमिशन झाली. त्याच्यानंतर MDला पण ॲडमिशन झाली भोपाळला. पहिलं वर्ष झालं. आता एक असा अनुभव म्हणजे माझं थिसिस सबमिट होत नव्हतं. काही कारणास्तव थिसिस सबमिट होत नव्हतं. कॉलेजमध्ये मॅनेजमेंटनी बिलकुल स्ट्रॉंगली म्हटलं की आता तर काही सबमिट होणार नाही. सगळा खूप प्रॉब्लेममध्ये येऊन गेलो. मी म्हणजे इतका परेशान होऊन गेलो की MD सोडून दिला. तर त्या दिवशी मी खूप 8 दिवस त्रास सहला. त्याच्यानंतर मग 8व्या दिवशी मी काकांना फोन केला. ज्या दिवशी सबमिशनची डेट लास्ट मिनिटाला बंद होणार, त्या 1 तासात मी काकांना फोन केला. काका त्यावेळेस इथेच बसले होते, अशीच सभा भरली होती. काकांना फोन केला. काकांना म्हटलं, काका आता माझा प्रॉब्लेम काही हे नाही होत, मी आज एक तर MD सोडील, नाही तर तुम्ही काहीतरी करा. त्यावेळेस काकांनी म्हटलं थांब, मी येतो तिथे आणि तुझं कार्य करून देतो. मी सगळं आम्हाला हाकलून दिलं मॅनेजमेंटनी, वर जाऊन बसलो. 5 मिनिटांनी मला खालून बोलवण्यात आलं की खाली ये, तुझं काम बोलवत आहे. खाली गेलो, चेअरमॅन आले. त्यांनी म्हटलं अरे तुझं काम नाही झालं का? त्यांनी माझा फॉर्म ना पैसे घेता ना काही करता माझं थिसिस सबमिट झालं. त्याच्यानंतर इतक्या इझिली झालं ते की काही समजलंच नाही, ना 1 रुपया लागला ना काही. असा माझा तो अनुभव होता. नंतर मी काकांना 10 म्हणजे सगळं झाल्यावर एक 15-20 मिनिटात फोन केला. काका म्हटलं माझं काम झालं. हो म्हणे, मी तिथे येऊन गेलो. आणि कोइन्सिडन्स असा होता की ते ज्यांनी माझं काम केलं, मधात जो मीडिएटर होता त्या गोष्टींमध्ये, ते होते डॉक्टर चौधरी. असा तो माझा इतका भयंकर अनुभव होता की हा फक्त म्हणजे मी शब्दात सांगू नाही शकत. हा फक्त त्या सिच्युएशनमध्ये जो मी फेस केला तोच हे होता. त्याच्यानंतर तर अजून तर काय सांगायचे, असे इतके अनुभव आहेत की प्रॅक्टिसमध्ये माझा असा अनुभव आहे की 3 वर्ष झाले मला, पण 3 वर्षामध्ये माझ्याकडे हर टाईपचे पेशंट आहे. कॅन्सर, रुमॅटॉइड आर्थरायटिस, म्हणजे असे पेशंट जे कुठेच ठीक नाही होऊ शकत, असे पेशंट माझ्या दवाखान्यात ठीक होऊन राहिले.
व्ही आय पीज जे असतात, मोठे मोठे जे लोक आहेत, ते 1-1, 2-2 तास माझ्या केबिनच्या बाहेर बसले असतात वाट बघत. याच्यामध्ये आता मी तुम्हाला जो अनुभव सांगितला की मी मॅनेजमेंट थ्रू कसा घुसलो आणि काय, आणि त्याला आता कोरिलेट जर आपण केलं की एवढे मोठे मोठे लोक माझ्या बाहेर केबिनच्या बाहेर बसले असतात. काल की परवा एक सायंटिस्ट आला, त्याचे 150 पेटंट्स आहेत, 150 पेटंट्स ॲलोपॅथीमध्ये. आत्ता लेटेस्ट पेटंट त्यांनी घेतला आहे अर्थरायटिसवर. तो पेशंट बनून माझ्याकडे आला आणि तो केबिनच्या बाहेर जवळपास अर्धा 1 तास बसला होता त्या दिवशी. कालचीच गोष्ट. अर्धा पाऊण तास तो तिथे बसला राहिला. नंतर जेव्हा मी सगळं हिस्ट्री घेतली तेव्हा तो निघाला, त्यांनी पेटंट्स घेतल्या 150 पेटंट. असे कितीतरी उदाहरणं आहेत जे मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहायला भेटतात. आणि आता प्रॅक्टिसच्या 3 महिन्यातच मला एक असा अवॉर्ड भेटला की जो नागपुरात फक्त 8 डॉक्टरांना भेटला आहे. सिनियर मी तर खूप ज्युनियर आहे, पण सिनियर्स वगैरे सगळे मिळून असे 8 डॉक्टर सिलेक्ट केल्या गेले आणि त्याच्यातनं मला तो एक अवॉर्ड भेटला. अजून एक खूप कठीण प्रसंग सांगतो. 6 तारीख माझ्या लग्नाची, 6 फेब्रुवारी, त्याच्या 15 ते 31 डिसेंबरला माझी एक आजी आहे, ती एकदम सडन कोमात गेली. 3 दिवस ती अनकॉन्शियस होती, कोमामध्ये होती. आता त्यांनी मला सांगितलंही नाही की हे आहे, कारण लग्न त्याच्यामुळे मी डिस्टर्ब नाही झालं पाहिजे म्हणून माझ्या नातेवाईकांनी मला सांगितलं नाही. पण 4-5 दिवसांनी त्यांच्याहीकडनं राहावल्या नाही केलं आणि त्यांनी मला सांगितलं की आजी कोमामध्ये आहे आणि आता व्हेंटिलेटरवर चढवायचं, काय करायचं अशी परिस्थिती क्रिएट झाली. आता मला इतकी भीती वाटायला लागली. जी आजी माझ्या लग्नात घरी येऊन राहणार होती, ती एकदम सडन असं व्हेंटिलेटर किंवा कोमामध्ये असणं म्हणजे इतकं कठीण सिच्युएशन होती की आम्ही व्हेंटिलेटर न लावून तिला घरी आणणार होतो. आता म्हटलं जर गेली तर सुतूक लागेल, सगळ्यांनाच त्याचं टेन्शन, लग्न पोस्टपोन होऊन जाईल हे ते. मी 2 दिवस काकांनाही पहिले मेसेज टाकून ठेवला. म्हटलं बोलायची तर हिंमत नव्हती, पण 2 दिवसांनी परत मग काकांना फोन केला. काका म्हटलं असं असं आहे. ते म्हणे मी एक वेळ काढून दिल्यानं म्हणे पाहून घेऊ म्हणे आपण. त्याच्यानंतर असं झालं की आमचं फोनवर बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी आजी व्हेंटिलेटरवर गरजच नाही, आजी उठून बसली. ऑक्सिजन वगैरे सगळं सुटून गेलं. फक्त एक राईस ट्यूब होती जे तिला अन्ननलिका तिची गडबड झाली असल्यामुळे इतकी रेडी होऊन गेली ती. झालं, ती रेडी झाली, मला फोन आला, परत तयारीला लागलो. 6 तारखेला लग्न झालं, 10ला रिसेप्शन झालं. लग्न इतकं व्यवस्थित झालं की काही 1 रुपयाचा प्रॉब्लेम नाही आला, कुठेच काही प्रॉब्लेम नाही आला. निर्विघ्नपणे लग्न पार पडलं आणि आज आम्ही इथे दर्शनाला आलो. असा एक अनुभव. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव गिरीश मिलिंद मालखरे. मी नागपूरला असतो. मी वयाच्या 8व्या वर्षापासून नाथ शक्तिपीठामध्ये विद्यार्थी म्हणजे 2001ला मी मुकुंद मंदिरामध्ये विद्यार्थी म्हणून माझी ॲडमिशन झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत मी शक्तिपीठाशी जुळलेलो आहे. मला माझी ओळख ही शक्तिपीठापासून मिळाली. मी वयाच्या 8व्या वर्षापासून इथे ऋग्वेदाचं अध्ययन केलं. माझं राहणं, खाणं, पिणं, कपडा, लत्ता, पुस्तक हे सगळं आश्रमाने केलं. इथे याज्ञिकी प्लस विथ प्रॅक्टिकल हे इथे शिकवल्या जातं शक्तिपीठामध्ये. गुरुजींच्या सान्निध्यामध्ये हे सगळं आम्ही इथे घडतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि एक गुरुजी म्हणून समाजामध्ये गुरुजी कसा असावा हे सगळं शिक्षण इथे शक्तिपीठातून आम्हाला मिळतं. आणि योग्य आमचा गुरुजींचा महाराजांचा हाच संकल्प आहे की योग्य गुरुजी हा समाजाला मिळावा या उद्देशानेच आम्हाला इथे सगळं शिकवलं जातं. म्हणजे प्रामाणिकपणा. वेदांमध्ये असं सांगितलं आहे की व्रत, नियम, तपस्वाध्याय, क्रतु, दम, दान, विशिष्ठानाम ब्राह्मणानाम. म्हणजे हे सगळं आचरण असणारे आणि सगळे नियम पाळणारे हे गुरुजी आपल्या घरी यावे. त्या उद्देशाने समोरच्या यजमानाचं कार्यसिद्धी होत असते. त्याच्यामुळे इथे या सगळ्या पद्धती शिकवल्या जातात. व्रत कसं करायचं, नियम कसे पाळायचे, राहायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात. प्लस पूजा करायची पद्धत कशी असावी, प्रॅक्टिकल त्याच्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी, सायंटिफिक रिझनसुद्धा आम्हाला, म्हणजे पूजेसाठी सुपारीच का बरं वापरावी, खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी किंवा इतरत्र जे काही तांब्याचे घटक आहेत की जे काही द्रव्य आहे हे सगळं या इथे त्याचं रिझनसुद्धा शिकवलं जातं. आणि त्याच्यामुळे एक समाजात वेगळी ओळख आम्हाला मिळाली. आणि तेव्हापासून आम्ही इथे एक विद्यार्थीपासून ते एक शिष्य असा हा प्रवास आमचा आहे. आता माझं लग्न झालं, माझी मिसेस, माझी मुलगी, आम्ही सगळे इथे जुळलेलो आहे. आता दर गुरुवारी आम्ही भजन करतो. या भजनामध्ये असं आहे की आई बाप हे साधन जन्मा, साध्य सद्गुरू जन्मात. तर याची माझ्या बाबतीत तर इतकी सरळ याचा उद्देश हाच आहे की माझं आई वडील हे फक्त जन्मदातेच होते. माझं पालन पोषण हे सगळं सद्गुरूंनी केलं. आणि एक सद्गुरू, मला खूप छान सद्गुरू लाभले. इथे पंथाचं म्हणजे नाथपंथाची परंपरा
ही आहे. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांपासून आमचे सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज हे 16वे नाथ म्हणून कार्य करतात. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं. मी स्वतःला खूपच भाग्यवान समजेल की मला असा आश्रम आणि असे सद्गुरू मिळाले. धन्यवाद. तुम्ही कधीपासनं नाथ शक्तिपीठामध्ये येत आहे आणि तुमची अनुभूती काय सांगू शकाल? जरूर. मी 2007 साली महाराजांची अनुग्रहित झाली. तेव्हापासून तर बऱ्याच अनुभूती आहेत की आता प्रत्येक अनुभूती तर सांगणं कठीण आहे. बरोबर. त्यातल्या त्यात एक छोटी स्टुडंट पेशाने मी डॉक्टर आहे, त्याच्यामुळे एक अनुभूती तर मी सांगू इच्छिते. अकोल्यामध्ये डॉक्टर? अकोल्यामध्येच प्रॅक्टिस करते मी, होमिओपॅथिक प्रॅक्टिस. अच्छा अच्छा. आम्ही महाराजांसोबत कानपूरला जाण्याचा योग आला. आम्ही 4 व्हीलरनी कानपूरला गेलो होतो. माझ्या सासूबाई, मिस्टर, भाऊजी, वहिनी, आम्ही सगळेजण होतो सोबत. आणि सोबत असताना त्यांच्यासोबत महाराजांसोबत आम्ही मार्केटलाही गेलो. तिथे थोड्याशा काही कारणांनी आईचा पाय घसरला आणि त्या पडल्या. अच्छा. पण त्यावेळेला त्यांना काही पेन झालं नाही, काही दुखलं नाही. थोडंसं असं तात्पुरतं असं वाटलं की पडल्या बा, लागलं असेल असं म्हणून त्यांना आम्ही बसवलं फक्त. आणि बाकीचं पर्चेसिंग वगैरे करून घरी पोचलो. त्याही वेळेला त्यांना असं जाणवलं नाही की त्यांना काही फ्रॅक्चर असेल किंवा दुखत असेल. फक्त केअर इतकी केली की फ्रॅक्चर असेल तर जास्ती वाढू नको देऊ बा, तितकंच पेन तात्पुरतं तितकं कमी झालं की झालं. पण त्यांनी काही कंप्लेंट केली नाही, काही स्वेलिंग आलं नाही त्यांच्या पायाला, काहीच नाही. आणि अशा परिस्थितीत आम्ही कानपूरमध्ये 1 दिवस पूर्ण घालवला. त्याच्यानंतर परतीच्या मार्गाला पुन्हा अकोल्याला यायचं तर डिस्टन्स खूप जास्ती होतं. नंतर सासूबाई पण माझ्या त्यावेळेला 82 वर्षाचं वय होतं. जास्तीत जास्त त्रास नको व्हायला दोघांनाही, म्हणजे महाराजांनाही त्रास नको आणि आईंना पण त्रास नको म्हणून आम्ही भोपाळला ब्रेक जर्नी केला. तिथे भोपाळला आम्ही ताईंच्या घरी थांबलो. तिथे सुद्धा त्यांना काहीही त्रास झाला नाही. आणि तशा परिस्थितीत आम्ही 4 व्हीलरनीच अकोल्याला आलो. अकोल्याला पोचल्यावर सुद्धा 2 दिवस आम्ही ठीक आहे बा असं म्हणून त्यांच्या तब्येतीकडे जे काही औषध होते ते देऊन आणि तितका वेळ निभवून नेला. पण असं किती दिवस असं म्हणून आम्ही आईंना म्हटलं की आपण एक्सरे करून पाहून घेऊ, काय परिस्थिती आहे ते समजेल आहे आपल्याला. म्हणून एक्सरे केला तर त्याच्यात लक्षात आलं की ते फार मोठं फ्रॅक्चर होतं. अच्छा. फ्रॅक्चर असताना सुद्धा त्यांना इतकंसंही या 2 दिवसात काही दुखलं नाही की त्यांनी चू नाही केलं की मला दुखते आहे, मी गाडीत कशी बसू किंवा इतका लंबा जर्नी आपण 4 व्हीलरनी कसा करणार आहे. हे सहज शक्य महाराजांच्या कृपेमुळे झालं. अच्छा. आणि जेव्हा माहिती झालं की फ्रॅक्चर आहे आणि ऑपरेशन शिवाय दुसरा काहीही पर्याय नाही म्हणून आम्ही त्यांना हॉस्पिटलाइज केलं. आणि याच्या आधीचं जे ऑपरेशन त्यांचं झालेलं होतं त्यावेळेला BP त्यांचं सातत्याने फ्लक्च्युएट व्हायचं. अच्छा. आणि फ्लक्च्युएट झाल्यामुळे ऑपरेशन पुढे ढकललं जायचं. पण यावेळेला तसं काहीच घडलं नाही. यावेळेला इतकं सहज त्यांचं ऑपरेशन झालं. आणि जेव्हा ऑपरेशन करताना सुद्धा महाराज स्वतः जातीने तिथे हजर होते. त्यांचेच मित्र डॉक्टर KS पाटील म्हणून आहे, त्यांच्या हॉस्पिटलला आपण ते ऑपरेट केलं आणि रॉड टाकला गेला. जवळपास 11 स्क्रू पायाला लागले. आणि इतकंसही काळी मात्र सुद्धा त्यांना त्रास झाला नाही. की एवढं मोठं ऑपरेशन होतं. या एवढ्या मोठ्या ऑपरेशनमध्ये म्हणजे ते कानपूरवरून ट्रॅव्हल करून अकोल्याला आल्या. अकोल्याला येऊन सुद्धा 2 दिवस त्यांनी काही म्हटलं नाही की मला दुखते आहे. पण सहज शक्य इतकं तरुण नेलं महाराजांनी की आम्हाला अजूनही पहा अंगावर शहारे येतात की कसं आपण ते सहन केलं असेल त्यांनी. पण त्यांच्या कृपेनी म्हणा, त्यांच्या विभूतीचं जे कार्य आहे ते इतकं सहज पार पाडून नेलं की काही जाणवलं नाही. आणि आज सुद्धा त्या स्वतः काठी घेऊन, काठीचा आधार आम्ही जबरदस्ती देतो की नाही तू काठी ठेव. आणि अशा त्या चालतात आहे. आज त्यांचं वय 88 वर्षाचं आहे. पण त्या एकदम स्वस्थ आहेत. अरे वा, छान. दुसरी एक छोटीशी अनुभूती अजून मी महाराजांची सांगते की कोरोना काळामध्ये महाराजांना कोरोना झाला होता. आणि अशा परिस्थितीत आम्ही जवळपास सगळे राहणारे म्हणजे एक तर श्रीकांत गुरुजी, दुसरे त्यांचा मुलगा जो आहे अनिरुद्ध दादा, हे नंतर त्या गुरुजींच्या मिसेस आहे दीप्ती वहिनी, त्या, मी स्वतः, आम्ही त्यांच्या आजूबाजूला होतो. अच्छा. आणि आजूबाजूला असून काकांनी असं म्हटलं होतं की तुम्ही आयसोलायझेशनमध्ये ठेवलं होतं, आयसोलेशनमध्ये त्यांनी म्हटलं की इतके सगळेजण जवळ आहे, मला त्रास आहे, पण तुमच्यापैकी कोणालाही त्रास होणार नाही. अच्छा. आणि एक वेळ अशी आली की स्वतः महाराजांना ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट केलं आम्ही. पण बाकीच्यांच्या त्यावेळेला सगळ्यांचं हे होतं की तुम्ही ब्लड टेस्ट करून घ्या, कोणाला असेल, कोणी त्यांच्या संपर्कात असेल, कोणी जवळजवळ राहतं तर साधारण आपण हे करतो. तर 4घांनी टेस्ट केल्या
पण चौघांच्याही टेस्ट निगेटिव्ह आल्या. अच्छा. चौघही जण म्हणजे काहीही न थोडीशी सर्दी झाली कोणाला ना कोणाला काही खोकला झाला, सगळे एकदम निरोगी आणि स्वस्थ राहिले. अच्छा. ही सगळी ते महाराजांचीच कृपा. हो. आणि नाथपंथाचं जे कार्य इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराज इथून चालवत आहेत, तर खरंच आपण तर विचार सुद्धा करू शकत नाही की कसं कसं माणूस वर येईल, त्याची कशी प्रगती होईल आहे, तर काहीच याच्यामध्ये हे सांगता नाही. म्हणून फक्त एक मंत्रच जो कामात येतो की ओम नमो भगवते व्यंकटनाथाय, स्मरण मात्र संतुष्टाय, महाभय निवारणाय, महाज्ञानप्रदाय, चिदात्मने. खूप छान. जय श्रीनाथ. मी गजानन गंगाधर कुलकर्णी, होम एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत हे नाथ शक्तिपीठ आहे, त्याचं विश्वस्त आणि नारदीय कीर्तनकार आहे. आम्ही नेहमीच असं बोलत असतो की संत सद्गुरू हे तत्त्व आहेत. देहाच्या आश्रयाने आमच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी आणि आमच्या आत्म्याची उन्नती करण्यासाठी ते प्रगट झालेले असतात, ते अवतरित झालेले असतात. हे कळवळ्याचं लेणं आहे. विनाकारण कृपा करणं हा संत सद्गुरूंचा स्वभाव आहे. परंतु आम्ही उगीच आमचे संत, आमचे सद्गुरू आणि म्हणून पंथ संप्रदायामध्ये चढाओढीनं बोलत असतो. परंतु मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की संत सद्गुरू वेगळे नसतात. आणि जेव्हा आपण अनुग्रहित होतो ना, तेव्हा देखील आपली जी मूळची परंपरा असते, आपली जन्मजन्मीची जी परंपरा असते, ती आपल्याला त्या परंपरेच्या चौकटीच्या बाहेर देखील जाऊ देत नाही. आता माझं उदाहरण घ्या. मी जेव्हा 2001ला माझ्या मुलीच्या निमित्तानं त्या नाथ शक्तिपीठाशी जुळल्या गेलो, पण अनुग्रह घेण्यासाठी मला 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला, असंच म्हणा ना. 14 साली मी अनुग्रह घेतला. आता तो अनुग्रही जेव्हा झालो तेव्हा 14 वर्ष का लागली, तर 14 वर्षांपर्यंत माझ्या डोक्यात एकच प्रश्न होता की आमच्या घराण्यात आणि वडिलांपासनं, आजोळांपासनं, माझा आजोळ शेगावजवळचं चिंचोली, आणि त्यामुळे गजानन महाराजांशिवाय दुसरं कोणाला मानायचं नाही किंवा भजायचं नाही, तेच आपले संत, तेच आपले सद्गुरू, असं एक आमच्या डोक्यात होतं. आणि त्यामुळे आम्ही दुसरीकडे कुठे जायला तयारच नव्हतो. पण इथे आल्यानंतर माझ्या मनात भीती होती की आपण जर अनुग्रहित झालो तर मग आता उद्या आपल्या घरच्या उत्सवाचं काय होईल. पण इथे आल्यानंतर झालं वेगळंच. इथे आल्यानंतर परमपूज्य नरेंद्रनाथ महाराज म्हणाले की अरे 1 दिवसाचा का करतो, 3 दिवसाचा कर. तुला काही अडचण असेल तर मला सांग, कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर मला सांग, एकदम आर्थिक असेल, काय मॅनेजमेंट असेल ते सगळं मला सांग. म्हणजे माझ्या घरचा उत्सव खंड पडायचं तर दूरच राहिलं, वाढता झाला त्या आल्यापासून. त्यांच्या आशीर्वादानं अन्नदानात देखील वाढ झाली. इतकंच नाही तर त्या उत्सवात कीर्तन आणि प्रवचन, भजन हे देखील प्रबोधनात्मक जे आहे, आत्म्याच्या उन्नतीकरता जे सद्गुरूंचं मार्गदर्शन असतं, त्या सहित माझा उत्सव अधिक थाटामाटात आणि मोठ्या श्रद्धेनं संपन्न व्हायला लागला. आता हे जे सद्गुरू तत्व जे आहे, ते सद्गुरू तत्व काय असतं तर लक्षात घ्या, ब्रह्मा विष्णू महेशाचं हे एकत्रीकरण आहे. ते दत्त आहेत आणि हे ब्रह्मा विष्णू महेश हे वेगळे आहेत. हे तत्व एकत्र आलं तर तत्व होतं. आपण पहा, या सगळ्यांची कार्य आहेत. एक जन्माला घालतो, एक सांभाळतो, एक ऱ्हास करतो, लय करतो. परंतु जो जन्माला घालतो तो सांभाळू शकत नाही आणि तो ऱ्हास करत नाही. ते करू शकत नाही असं नाही, परंतु त्यांची कार्यक्षेत्र त्यांच्या पुरती मर्यादित आहेत. परंतु जेव्हा हे तिघही एकत्र येतात तेव्हा हे अमर्याद होतात. हे सार्वभौम सत्ताधीश होतात. जी शक्ती सार्वभौम सत्ताधीश आहे, आणि म्हणूनच सार्वभौम सत्ताधीश जे आहेत ते आदिदेव, आदिगुरू, सर्व देवांचेही गुरु दत्तात्रय आहेत. आणि सध्या कोणत्याही पंथ संप्रदायाचे सद्गुरू असोत, ते सद्गुरू हे दत्तस्वरूपी सद्गुरू असतात. जी शक्ती, जे सार्वभौम सत्ताधीशत्व त्या आदिदेव, आदिगुरू दत्तात्रयांचं आहे, तेच सद्गुरूंचं असतं. आता हे सद्गुरूंचं चरित्र जे आहे तोही देखील अखंड गुरुप्रवाह आहे. याची मी तुम्हाला 3 अगदी बोलकी उदाहरण सांगतो. माझ्या घरात गजानन महाराजांचं होतं, त्यामुळे गजानन विजय ग्रंथातलं सुरुवातीला उदाहरण सांगतो मी. त्यांच्याकडे एक स्त्री गेली, ती म्हणाली की महाराज, मी तुमची मुलगी आहे, तुमचा जावई अत्यंत गंभीर आहे, तुमच्या मुलीला तुम्ही विधवा होऊ देणार का? आणि म्हणून तिने साकडं घातलं, शरण गेली. महाराज आंबा खात होते, महाराजांनी आंबा फेकला तिच्या चेहऱ्यावर, सांगितलं हा खाऊ घाल. घरी आली, श्रद्धेनं आंबा खाऊ घातला. झालं असं की वैद्य आले, म्हणाले काय केलं? आंबा खाऊ घातला. अरे म्हणाले हेच कुपत्य होतं, उद्या मारायचं तर आज मरेल. पण झालं विपरीत करणी आहे पहा ही. पण विपरीत करणीचा परिणाम किती सकारात्मक आहे. त्याला उलटी झाली आणि उलटी वाटे त्याची व्याधी बाहेर पडली आणि तो खडखडीत बरा झाला. आता हे गजानन महाराज एक देह, एक गुरुतत्व कसं कार्यरत असतं पहा. सगळं गुरुतत्व कसं सारखं कार्यरत असतं. दुसरा प्रसंग सांगतो मी तुम्हाला व्यंकटनाथ महाराजांचा, जे माझ्या गुरूंचे सद्गुरू आहेत.
त्या सद्गुरूंनी काय केलं की त्यांच्याकडे एक मरणासन्न माणूस सगळ्यांनी नेला. म्हणाले आता हा इकडे तिकडे मरण्यापेक्षा महाराजांच्या पायाशी मेलेला बराच, निदान गती तरी लाभेल. महाराजांनी काय केलं, भाकरीचा काला केला दुधामध्ये, तो आदल्या दिवशी तयार केला आणि तो झाकून ठेवला. दुसऱ्या दिवशी ज्याला तार निघाली विटलेला असं त्याला खाऊ घातला. आता ही विपरीत करणी आहे. त्याने खाल्ला, थोडासा तडफडल्यासारखा केला आणि निश्चित पडला. बाकीच्या म्हणाले महाराज मेला. महाराज म्हणाले नाही, झोपला. महाराज मेला ना, झोपला. महाराजांनी निक्षून सांगितलं आणि त्याला हात नाका लावून त्याला झोपू द्या तिथे. आणि म्हणून बाकीच्यांना तिथून दूर केलं. सकाळी काला खाल्लेला निश्चित पडलेला माणूस दुपारी 4 वाजता उठला. विपरीत करणे आहे. गुरुचरित्र हा एक अखंड प्रवाह कसा आहे. आणि तिसरं उदाहरण माझ्या सद्गुरूंचं, परमपूजनीय नरेंद्रनाथ महाराजांचं. नरेंद्रनाथ महाराजांनी एका अशा रुग्णाला, की जो उष्ण प्रकृतीचा आहे, आयुर्वेदाप्रमाणे उष्ण प्रकृतीच्या माणसाला जर काही उष्ण असं औषध दिलं तर त्याचा विपरीत परिणाम होईल हे सांगायला वैद्याची सुद्धा गरज नाही आहे. पण महाराजांनी त्याला ते थेंबाचं औषध दिलं आणि म्हणाले हे घे. निष्णात वैद्य होते, त्यांच्या समोरचा हा प्रसंग आहे. ते म्हणाले महाराज हो भलतं सलतं नका करू, त्याची प्रकृती उष्ण आहे, त्याला ते झेपणार नाही. महाराज म्हणाले ते आम्हाला काही कळत नाही, आम्हाला एवढं कळतं की हे औषध आहे हे त्याला द्यायचं, त्याची प्रकृती आम्हाला काय कळते. म्हणाले आम्ही वैद्य थोडी आहो. पण ते त्याला दिलं, त्याचा सकारात्मक परिणाम झाला. म्हणजे पहा, गजानन महाराजांनी विपरीत करणी केली, व्यंकटनाथ महाराजांनी विपरीत करणी आणि परमपूजन नरेंद्रनाथ महाराजांनी विपरीत. म्हणजे सद्गुरूंची विपरीत करणी देखील आपल्या शिष्यांवर, आपल्या भक्तांवर, आपल्या भाविकांवर जे शरण आले आहेत त्यांच्यावर सकारात्मक परिणाम करते. माझं तर स्पष्ट मत आहे, जेव्हा आपल्या कर्मदोषांचा क्षय सुरू होण्याची वेळ येते किंवा कर्मदोष निवृत्तीची वेळ येते, तो योग जेव्हा येतो तेव्हा सद्गुरूंची पाठ राखण आपल्या पाठीमागे त्यांचं सामर्थ्य उभं करतं. आणि हे सामर्थ्य जर पाहिजे असेल, या सामर्थ्यांचं जिवंत प्रत्यय जर पाहिजे असेल तर तुम्ही नाथशक्तीपीठात या. कारण नाथशक्तीपीठ हे केवळ वास्तू नाही आहे, तर हे नवनाथ परंपरेचं प्रखर जाज्वल्य पीठ आहे. इथे तुम्ही विनाकारण जरी आले तरी तुम्हाला तुमच्या समस्येचं उत्तर इथे आहे असं प्रत्येकाला वाटतं. आपलं निश्चित समाधान होऊ शकतं असं वाटतं. परवाच्याच दिवशी महाशिवरात्रीला 1-2 जण इथे आलेत. म्हणाले आमचं दुर्भाग्य, आम्ही तो व्हिडिओ पाहून आलोत. तुम्ही बनवलेला व्हिडिओ अत्यंत लोकांनी पाहिला, मनपूर्वक पाहिला. माझं तर असं म्हणणं आहे की यूट्यूब चॅनलला, जे नाथशक्तीपीठाची यूट्यूब चॅनल आहे त्याला भेट द्या, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून तुमच्या कर्मदोषांची निवृत्ती कशी होईल, शरीर शुद्ध कसे होईल आणि शुद्ध शरीराने आत्मोन्नतीसाठी तुम्ही कसे प्रयत्न करू शकाल याचं मार्गदर्शन जर तुम्हाला कुठे पाहिजे असेल तर नाथशक्तीपीठात परमपूज्य नरेंद्रनाथ महाराजच देऊ शकतात. तुम्ही इथे या, एकदा अनुभव करा. आम्ही सांगतो म्हणून या अशातला भाग नाही. तुम्ही इथे या, अनुभव घ्या, तुमची खात्री पटवा आणि मग बाकीचं सगळं करा. जोपर्यंत तुमच्या कर्मदोषांची निवृत्ती होणार नाही तोपर्यंत शरीर शुद्ध होणार नाही आणि शरीर शुद्ध झाल्याशिवाय तुमच्या आत्मोन्नतीकडे पावलं पडणार नाहीत. आणि म्हणून माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की नाथशक्तीपीठाच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, जिथे आमचे सगळे व्हिडिओ आहेत. परमपूजनीय महाराजांच्या भावपूर्ण आवाजातला काकडा आहे. प्रत्येक वाराची नाथ संप्रदायाची आमची जी स्वानंद सुधा नावाची सांप्रदायिक भजनं आहेत, प्रत्येक वाराची 10 भजनं, ती अशी 70 भजनं महाराजांनी स्वतःच्या आवाजामध्ये आणि अतिशय भावपूर्ण अशी मुद्रित केलेली आहे. ती ऐका. ती ऐकली ना तरीही घरातलं वातावरण सकारात्मक होतं. आणि म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की एकदा नाथशक्तीपीठाच्या चॅनलला भेट द्या. धन्यवाद. तर मंडळी, काल आम्ही इथे आलो आणि 1 दिवस राहण्याची सुद्धा संधी मिळाली आणि क्वालिटी टाईम स्पेंड करायला मिळाला. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणजेच काका आणि त्यांचे परमप्रिय शिष्य आणि वेदपारंग श्रीकांत गुरुजी यांच्याकडून खरंच बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. भरपूर माहिती मिळाली. मुख्य म्हणजे बरेच कन्सेप्ट्स क्लिअर झालेत. प्रत्यक्ष सद्गुरूंचे मार्गदर्शन मिळाले. बाहेरच्या देशातले लोक आपल्या देशातील या सगळ्या गोष्टी आत्मसात करून पुढे जात आहेत आणि आपण हळूहळू या सगळ्यांपासून दूर जातोय. अशावेळी यासारख्या संस्था ज्या आपल्या प्राचीन वेदविज्ञानाला सोबत घेऊन कार्य करतात, अशा संस्थांना भेट देऊन त्यांच्या कार्याचा आपण लाभ घ्यायला हवा. इथे जे 3 स्वयंभू महावृक्ष एकाच ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते इथे असलेल्या दैवी शक्तीची प्रचिती देतात. नाथपंथाच्या अखंड गुरुपरंपरेतून कार्य करणाऱ्या सद्गुरूंची प्रत्यक्ष उपस्थिती तसेच वेदमंत्राच्या घोषाने भारावलेले वातावरण या माध्यमातून भाग्याचे पुनरुज्जीवन करण्याचा हा जो संकल्प आहे ना श्री नाथ शक्तीपीठ यांचा, हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला नक्कीच आधार देणारा आणि प्रेरणादायी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.